मंडळी, नवीन वक्फ कायद्यामुळे काही ठिकाणी वातावरण सकारात्मक आहे, तर काही ठिकाणी याला आता विरोध होतानाही दिसतोय। यातच मुर्शिदाबाद येथे झालेली दंगल ही याच कारणावरून झाली आहे असं बोललं जातं। मात्र आता या नव्या वक्फ बिलाला आता थेट सर्वोच्च न्यायालयानेच काही प्रश्न सरकारला विचारलेले आहेत। यामुळे थेट आता सरकारच कोणती सापडलेलं आहे। संसद तसेच राज्यसभेतही हे विधेयक मंजूर करून आणलेल्या भाजप सरकारला आता सर्वोच्च न्यायालय जे प्रश्न विचारत आहे त्यावरून तरी आता सरकारची कोंडी ही झालेली आहे। नक्की काय ते प्रश्न आहेत? असे प्रश्न सुप्रीम कोर्ट का विचारत आहे आणि यामुळे पुढे या बिलाचे काय होऊ शकतं हे सर्व जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने वक्फ बिल संसदेत सादर केलं, त्याला मंजुरी दिली आणि देशभर त्याचं स्वागत केलं गेलं। काही ठिकाणी याला होणारा विरोध ही दंगल स्वरूपात तर काही ठिकाणी आंदोलनामार्फत दिसून आला। मात्र सुप्रीम कोर्टाने आता जे काही सरकारला यावर प्रश्न केलेले ते आपण आता पाहूच। मात्र त्यापूर्वी जरा नव्या बिलात काय गोष्टी आहेत याची माहिती घेऊ, मग त्या प्रश्नाकडे वळूयात, म्हणजे तो मुद्दा आपल्याला सहज समजेल। म्हणजे नव्या वक्फ बिलामध्ये सरकारने जे पहिल्यांदाच बिगर मुस्लिमांचा समावेश करावा असं सांगितलेलं आहे। मंडळाच्या एकूण सदस्यांमध्ये 2 बिगर मुस्लिमांचा समावेश करा असं यात सांगितलंय। यातच आगाखानी व बोहरा समाजाला ही नव्याने वक्फ बोर्डामध्ये सामील करण्यास सांगितलेलं आहे। दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे तो म्हणजे वक्फ म्हणजे काय, हे कोण ठरवणार? तर मंडळी, जुन्या कायद्यात वक्फ काय आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार वक्फ ट्रिब्युनलला होता। वक्फची जमीन कुणाची व कुणाची नाहीये याचं उत्तर सरकार देत असे। मात्र आता यात जिल्हाधिकारी हा सगळा निर्णय घेतील असं सांगितलं गेलेलं आहे। मंडळी, तिसरा मुद्दा असा आहे की वक्फची सगळी माहिती ही ऑनलाईन असेल, ज्यामुळे आता ही वक्फची सगळी माहिती सरकारला समजू शकते, तसेच त्यावर लक्ष ठेवलं जाऊ शकतं। चौथा मुद्दा की वक्फ बाय युजर यावरून ही नवा वाद होतोय, तो काय आहे तोही समजून घेऊयात। जुन्या कायद्यानुसार एखाद्या जमिनीचा वापर बराच काळ वक्फसाठी होत असेल तर ती वक्फची जमीन मानली जाते। मात्र नव्या विधेयकात ही अट बदललेली आहे। हा नियम येत्या काळात काढून टाकण्यात यावा असं जेपीसीने म्हणलेले आहे। म्हणजे सहावा मुद्दा आहे की यातच वक्फ बनवणाऱ्या व्यक्तीला किमान 5 वर्ष इस्लामचे पालन करावे लागेल। यातच या व्यक्तीला इस्लामचे पालन करत असल्याचं दाखवावं देखील लागेल। सातवा मुद्दा म्हणजे मुस्लिम महिलांना देखील यात समावेश करावा असं सांगितलंय। मंडळी, हे सगळे नव्या वक्फचे मुद्दे आहेत। मात्र सुप्रीम कोर्टाने नव्याने जो मुद्दा तयार केलेला आहे त्याकडेही आता आपण पाहूयात। मात्र यापूर्वी सरकारच्या वतीने तसेच सरकारच्या विरोधात कोणकोणते वकील आहेत हे सुरुवातीला आपण पाहूयात। यात सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती PV संजय कुमार, KV विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। यात केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता युक्तिवाद करतायत, तर कपिल सिब्बल, राजीव धवन, अभिषेक मनु सिंघवी, CU सिंग हे कायद्याच्या विरोधात युक्तिवाद करत आहेत। आता सर्वप्रथम यात न्यायालय असं सांगते की जर कोर्टाने ज्या संपत्तीला वक्फ घोषित केलं असलं तर त्यांना गैरवक्फ घोषित केलं जाणार नाही, भलेही ते वक्फ बाय युजर असलं तरी सुद्धा। यातच पुढचा मुद्दा कोर्ट असं सांगते की कलेक्टर वक्फशी जुन्या वादांवर काम चालू ठेवू शकतात। मात्र यात नवीन कायदा तुर्तास लागू होणार नाहीये। यातच सुप्रीम कोर्ट सरकारला असं पुढे म्हणतंय की नव्या वक्फ बिलामध्ये बिगर मुस्लिम लोक येत असतील तर हिंदू धार्मिक ट्रस्टमध्ये मुस्लिम का चालणार नाहीत। यासोबतच हिंदूंच्या इतर मंदिर व संस्थांवर सुद्धा मुस्लिम का घेऊ शकत नाही तुम्ही? यावर सरकारी वकिलांतर्फे असं सांगण्यात आलंय की ते शपथपत्र घेऊन आम्ही सांगतो की बिगर मुस्लिम सदस्यांची संख्या याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त नसणार। यावर कोर्टानं असं सांगितलं की वक्फ कौन्सिलच्या 22 सदस्यांमध्ये फक्त 8 मुस्लिम सदस्य असतील आणि 2 जज बिगर मुस्लिम असतील। यावर सरकारी वकिलांनी विनोद करत असं सांगितलं की मग तसं तर या सगळ्यावर आता उपस्थित असणारे बेंच सुद्धा यावर बोलण्याचा हक्क दाखवू शकत नाहीत, कारण इथे असलेल्या जजेसमध्ये कोणीही मुस्लिम नाहीये। यावर सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांनी असं सांगितलं की आम्ही ज्या खुर्चीवर बसतो तिथे बसल्यावर आम्ही धर्मनिरपेक्ष असतो, आमच्यासाठी दोन्ही बाजू या सारख्या असतात। तुम्ही जजेसची तुलना अशी कशी काय करू शकता? यातच वक्फ बोर्डाच्या बाजूने बोलताना कपिल सिब्बल असं म्हणतायत की आम्ही त्या तरतुदींना आव्हान देतो की ज्यामध्ये असं म्हणलेलं आहे की केवळ मुस्लिमच वक्फ निर्माण करू शकतात, गेल्या 5 वर्षात इस्लाम धर्माचे पालन करणारे लोकच वक्फ निर्माण करू शकतात, असं सरकार कसं काय म्हणू शकतं? यासोबतच जुन्या वक्फच्या मालमत्तांच्या नोंदणीवर ते बोलताना असं म्हणाले की वक्फची निर्मिती ही शेकडो वर्षापूर्वी झाली आणि आता ते 300 वर्ष जुन्या मालमत्तेचे वक्फ डीड मागतील। यावर सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे असे आहे की ब्रिटिशांपूर्वी वक्फची नोंदणी नव्हती। अनेक मशिदी 13व्या 14व्या शतकातील आहेत ज्यांच्याकडे नोंदणीकृत विक्रीपत्रे नाहीयेत। अशा मालमत्तांची नोंदणी कशी करावी? त्यांच्याकडे कोणती कागदपत्रे असतील? पुढे सिब्बल असंही म्हणाले की फक्त मुस्लिमच बोर्डाचा भाग असू शकतात, आता हिंदू देखील त्याचा एक भाग असतील, हे अधिकाराचे उल्लंघन आहे। मंडळी, या सगळ्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश आणि SG यांच्यात जोरदार वाद झाला। वक्फ बोर्डात बिगर मुस्लिमांना समाविष्ट करण्याच्या तर्कावर सरन्यायाधीशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या दरम्यान पुढील सुनावणीपर्यंत वक्फ अधिनियम 1995 अंतर्गत नोंदणीकृत कोणत्याही मालमत्तेला हात लावता येणार नाही
अशा मालमत्तांमध्ये कोणताही बदल, हस्तक्षेप किंवा हस्तांतरण करता येणार नाही। यातच मंडळी या सुनावणीत केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर तुषार मेहता यांनी जोरदार युक्तिवाद केला। ते असं म्हणाले की सरकारी पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय वक्फ सुधारणा कायद्याला स्थगिती देता येणार नाही। तसेच अनेक खाजगी मालमत्तांची वक्फ मालमत्ता म्हणून चुकीची नोंद झालेली आहे असं मेहतांनी सांगितलं। यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर दाखल करण्यासाठी 5 मे पर्यंतचा वेळ दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने यासोबतच असेही सांगितले की अंतिम निर्णय होईपर्यंत वक्फ बोर्डात कोणताही बदल होणार नाहीये। आमच्याकडे 150 याचिका या निर्णयाविरोधात आलेल्या आहेत, त्यातील फक्त 5 याचिकांवर सुनावणी होणार आहे। तसेच पुढच्या सुनावणीपर्यंत कोणत्याही बिगर मुस्लिम नियुक्त्या या होणार नाहीयेत। आणि जसं पूर्वी वक्फचे काम चालले आहे तसेच ते काम चालू राहील जोपर्यंत या सगळ्याचा अंतिम निर्णय होत नाही। तसेच तोपर्यंत त्याचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले। यामुळे 5 मेला ही पुढची सुनावणी होईल। मंडळी, संसदेसह राज्यसभेत मंजूर करून आलेल्या या वक्फ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन केलं गेलं। यावर एकूणच ही सुनावणी चालू आहे। यातच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारलाही काही प्रश्न विचारले ज्यावरून भरपूर घमासान झालं। यामुळे भलेही नवे वक्फ बिल केंद्राने पास करून आणलं तरी त्याच्यावर आता सुप्रीम कोर्टाने अंतिम निर्णय दिल्यावरच या नव्या बिलाचा मार्ग मोकळा होईल। तोपर्यंत वक्फचे जसे काम चालू आहे तसेच ते चालू राहील असं सर्वोच्च न्यायालय स्वतः सांगतंय। यामुळे नवे वक्फ बिल नक्की कधी लागू होईल, तसेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारलेल्या काही प्रश्नांवरून केंद्र सरकार काय उत्तर देईल आणि केंद्राने मंजूर केलेले हे नवे वक्फ बिल आता सर्वोच्च न्यायालयात गेल्याने पुन्हा त्यात काही बदल होतील का, यावर मंडळी तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच विशेष भारी या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।